कळी न पाडता झटपट असे सुबक मोदक कसे बनवायचे या पद्धतीने त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत। एकदम लोण्यापेक्षाही मऊसूत असे मोदक। पिठीची उकड घेताना त्यामध्ये आपल्याला एक अशी वस्तू टाकायची ज्याने एकदम मऊसूत लोण्यासारखे मोदक होणार आहे। सगळ्यात आधी उकड काढून घेऊ। त्यासाठी एक कढाई ठेवलेली आहे। आता वाटीने पीठ मोजून घेतलं। 1 वाटी तांदळाची पिठी घेतली, त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घेतलं। पाण्याला उकळायला ठेवलेलं आहे। पाण्यामध्ये 1 चिमूट मीठ टाकून घ्यायचं। 1 चमचा तुपाने एकदम मऊ लुसलुशीत आपले हे मोदक होतात और फुटतही नाही। ती वस्तू म्हणजे तूप। उकड घेताना पाण्यात तूप टाकायचं। आता हे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, ते पीठ यामध्ये आता गॅस किंवा जे काही ज्याच्यावर बनवत असेल ते बंद ठेवायचं। उकळलेल्या पाण्यात पिठी टाकायची। आता हे पीठ असंच झाकून ठेवायचं। पुन्हा अजून एक कढाई घेतली, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आणि खवलेलं ओलं खोबरं ते टाकायचं। 1 वाटीने घेतलं, त्याच वाटीने पाऊण वाटी गूळ घातला। गूळ यामध्ये छान मिक्स करून 2 ते 3 मिनिटं पुन्हा हे दोन्हीही भाजून घेतलं। त्यामध्ये 2 ते 3 वेलदोडे ठेचून टाकले। आता तांदळाची पिठी एका मोठ्या ताटात काढून घेऊ। त्यामध्ये पुन्हा अजून थोडंसं तूप टाकून त्याचा गोळा बनवून घेऊ। अजिबातही पाणी टाकावं लागत नाही, एकदम मापात असं 1.5 वाटी पाण्यासाठी त्या वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ। या पद्धतीने पीठही मळून झालं। आता हे जे स्टफिंग आहे मोदकाचं सारण, त्याचे अशा गोल गोल मुटकुळे बनवून घ्यायचे। या पद्धतीने आता मोदक मोल्ड घेतलेला आहे, त्यामध्ये हे तांदळाचं पीठ आहे ते घालायचं। मधोमध असं या पद्धतीने अंगठ्याने किंवा बोटाने होल पाडून घ्यायचं आणि मोदकाचं सारण यामध्ये घालायचं दाबून। आता पुन्हा याला तांदळाची पिठी लावून घ्यायची। या पद्धतीने एकदम छान न फुटता न चिटकता एकदम छान असे मोदक झालेले आहे। आता लिंबू पिळायचं मशीन घेतलेलं आहे, त्याला थोडासा तांदळाच्या पिठीचा गोळा घ्यायचा, तो अशा पद्धतीने दाबायचा। अशी गोलवाटी बनवून होती। त्यामध्ये आपण हे मोदकाचं सारण टाकून घेऊ। या पद्धतीने एकदम छान असे मोदक बनवता येतात। आता या पद्धतीने सगळा असा पॅक गोळा केलेला आहे आणि हातावर पुन्हा असा गोल गोल बनवून त्याला मोदकाचा थोडासा असा शेप द्यायचा किंवा असंही गोल ठेवला तर छान
आता केळीचं पान स्वच्छ धुवून घेतलं. सगळे मोदक आपण उकड काढण्यासाठी ठेवले. पातेल्यात पाणी घेतलं. 5 मिनटं याला मोदकाला वाफ दिली. मस्त असे मोदक आपले झालेले आहे. एकदम मऊ लुसलुशीत तूप टाकून छान असे हे मोदक लागतात. लिंबू पिळायच्या मशीननेही अगदी छान असे हे मोदक झालेले आहे. त्यावर मस्त असं तूप टाकायचं. न तुटता एकदम मऊ लुसलुशीत असे, लोण्यापेक्षाही मऊ लुसलुशीत असे मोदक आपले बनून झालेले आहे.